नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये जामकरच्या तावडीतून आपण अलगद सुटलो यामुळे गोपाळ खूप खुश असतो. लाली आता दुकानावर जाते आणि म्हणते, अहो मला माफ करा. गोपाळ म्हणतो, अहो तुम्ही का माफी मागताय? ती म्हणती, नाही म्हणजे रात्री. कारण जेव्हा जामकर म्हणतात, तुझ्या मानेवरची जखम दाखव, तेव्हा गोपाळ म्हणतो, फक्त मानेवर नाही पाठीवर पण जखम आहे. जामकर म्हणतात, मला तुझ्या पाठीवरची जखम बघायची. तेव्हा लाली म्हणते, जामकर साहेब तू माझ्या नवऱ्याला हात नाही लावू शकत. जामकर म्हणतात, का तो एवढा घाणेरडा आहे का? गोपाळ म्हणतो, जामकर साहेब अहो समजून घ्या, माझं नवीन लग्न झालंय. जामकर म्हणतात, नवीन लग्न झालं म्हणून काय झालं? आता सगळं गाव लाजेने मान खाली घालतं, पण जामकर काय हट्ट सोडत नाही आणि गोपाळला शर्ट काढायला लावतो. तर त्याच्या पाठीवर नखाच्या जखमा असतात. रात्री गोपाळ आठवतं मानेवरची जखम कशी लपवायची. तेव्हा लाली म्हणत असते, अहो मला तुमची खूप काळजी वाटते. तेव्हा गोपाळ तिला पटकन पकडतो आणि म्हणतो, तुम्ही बाकीची काळजी नका करू, फक्त माझी काळजी करा. तो आता लालीला जरा जास्तच रोमॅन्टिक बनवतो. आता लाली नखं मारते की गोपाचंच कारस्थान असतं. पण काही असो, गोपाच्या पाठीवर मात्र नखाचे ओरबडे असतात. जामकर बघून म्हणतात, तुम्ही पुढच्या जन्मी अव्वल नंबरचे पोपट असणार. आता तुम्ही सुटलात, पण पुढच्या वेळेस गोपाळ स्माईल करतो आणि मनात म्हणतो, जामकर साहेब या जन्मी काय 7 जन्मी मी तुमच्या हाती लागणार नाही. तुम्हाला काय वाटलं माझ्या मानेवर जखम आहे तुम्हाला पकडताल? आणि गावाल्याला म्हणतो, अहो जा तुम्ही आता. तुमचं प्रेम बघून मला खूप भरून आलं. लोक निघून जातात, पण जामकरही हुशार असतो. तो लगेच पलटी मारतो आणि म्हणतो, गोपाळ नावाचे टेलर, हे सगळं मी मुद्दाम घडून आणलं. मला वाटत होतं ह्या गर्दीमध्ये तो गुन्हेगार असणार आणि आमच्या हातात सापडणार, पण शेवटी तो पळाला. पण काही हरकत नाही, आम्ही त्याला लवकरच पकडू. तेवढ्यात मनात गोपाळ म्हणतो, मी तुमच्या हाती कधीच लागणार नाही. जामकर म्हणतात, लागणार, नक्की लागणार. ह्याने आपल्या मनातलं कसं ओळखलं म्हणून गोपाळच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. जामकर हात करत म्हणतात, बाय फुलाबाई. ते गेल्यानंतर मंगे आणि जित्याला आठवतं. ते आता आठवत असतात अमर, अकबर, अँथनी आणि पांडुरंग. ते आता जातात आणि गोपाळचे पाय पकडतात आणि म्हणतात, गोपाळ आमची चूक झाली. तो जामकर रात्री आला होता, आम्हाला दोघांना लई चढली होती आणि त्या नादात आम्ही त्याला सांगून टाकलं तुझ्या मानेवर जखम आहे. लकी म्हणतो, मंगे आणि जित्या आजपासून मी तुम्हाला अजिबात चहा देणार नाही. आपली दोस्ती तुटली आणि माझे 1000 रुपये उधारी टाकायची. गोपाळ म्हणतो, ए लकी जाऊ दे ना. अरे ते माझे लहानपणीचे मित्र आहे, होती अशी चूक. त्यांना त्यांची चूक समजली ना, झालं तर मग ए जा रे तुम्ही, आपापली कामं बघा. ते निघून जातात. लाली म्हणते, अहो मी पण जाते हा. आता गोपाळ स्माईल करतो आणि त्याला आठवतं जेव्हा रात्री जामकर त्यांना विचारत असतात, तेव्हा गोपाळ हे सगळं चोरून ऐकत असतो आणि मनात म्हणतो, जामकर मी तुझा खूप पुढचा आहे, त्यामुळे माझ्या नादाला लागू नकोस. आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.